UPSC परीक्षेमध्ये आपल्याला बीड जिल्ह्याचा दबदबा जो आहे तो पाहायला मिळाला आहे. परळीतील पांगरे गावातील हर्षवर्धन तिडके यांनी हा UPSC क्रॅकर ठरला आहे. ज्यावेळेस हा निकाल समजला त्यावेळेस काय रिॲक्शन होते तुझी? कसं आहे, मी 2 वर्ष आणि परीक्षेचं 1 वर्ष 3 वर्ष या प्रोसेसमध्ये होतो आणि यामुळे हा मोठा वेळ असल्यामुळे पहिले 3 सेकंद तर तुम्हाला असं वाटतं की बाबा एकदाचा सुटलो मी या परीक्षेच्या सायकलमधनं. त्यानंतर मग घरच्यांचं रिॲक्शन वगैरे पाहून आनंद वाटतो की त्यांना किती उच्च कोटीचा आनंद होतोय. आणि या परीक्षेच्या निकालाचा अर्थ म्हणजे की मला समाजासाठी योगदान देता येईल, त्यामुळे मला अतिशय उच्च कोटीचा आनंद होतोय. सो येस, आय एम व्हेरी हॅपी. इथपर्यंत शिक्षण ग्रामीण भागातील एका तरुणाने एवढा टप्पा जरी गाठायचं म्हणलं तर घरच्यांचा म्हणजे रिस्पॉन्स कमी प्रमाणामध्ये असतो. मात्र म्हणजे पूर्ण आईवडिलांचा वगैरे सपोर्ट होता. बघा, माझ्या शिक्षणासाठी माझ्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी मला चांगल्यातल्या चांगल्या शाळेत ठेवण्याचा प्रयत्न केला. मी अंबाजोगाईला होतो शिकायला सुरुवातीला माझं प्राथमिक शिक्षण. त्यानंतर त्यांना समजलं की मी एक चांगला विद्यार्थी आहे, त्यामुळे ते लातूरलाही शिफ्ट झाले माझ्यासाठी. आणि एकदा 11-12मध्ये एक चांगले मार्क्स वगैरे आल्यानंतर माझं ग्रॅज्युएशनही खूप चांगल्या ठिकाणावरनं झालं. तर मी हे सांगू इच्छितो की ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वतःच्या इच्छेच्या जोरावर, स्वतःच्या इंटेलिजन्सच्या जोरावर, स्वतःच्या प्रयत्नांच्या जोरावर कुठेही जाऊ शकता. फक्त गरज आपल्याला आहे ते एक ध्येय पकडण्याची आणि त्याच्यामागे ध्येयवेढा प्रवास सुरू करण्याची. कुटुंबातील सगळ्यात म्हणजे आई वडील असतील, म्हणजे कुणाचा सपोर्ट जास्तीत जास्त तुला व्हायचा? मला माझे वडील मार्गदर्शन करायचे. त्यांची इच्छा होती की मी म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस द्यावे. तेही म्हणजे स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसचे ॲस्पिरंट होते. त्यांचंही काय खरं तर मुलांना एवढा टप्पा जो आहे तो UPSCचा पार केला आहे, अपेक्षित होतं एवढं यश मिळेल? येस, हे तर एक्सपेक्टेडच होतं, त्यात काही शंकाच नव्हती. वेगळा आनंद जो आहे तो आई म्हणून तुमच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळतोय. नागरी सत्कारामध्ये प्रत्येक महिला रस्त्यावरती येऊन औक्षण करते मुलाची. नेमकी काय प्रतिक्रिया आहे सगळं चित्र पाहून? खूप आनंद होतो आहे. आता तुम्ही बघताच आहेत सगळं, त्याच्यामुळं खूप खूप समाधान वाटत आहे. ज्यावेळेस मुलगा अभ्यास करायचा त्यावेळेस म्हणजे खरं तर ज्या ठिकाणी अभ्यास करतोय त्याच ठिकाणी प्रत्येक गोष्ट पुरवण्यासाठी म्हणजे कशा कशा पद्धतीमध्ये तुम्ही त्याला सपोर्ट वगैरे करायचा? नाही, त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच कुठला असा त्रास फार दिलेला नाही आहे. फक्त वेळच्या वेळेला खाणं वगैरे, आणि तो स्वतःच त्याचा स्टडी करायचा. बरेच पालक जे आहेत ते UPSC पर्यंतचा टप्पा पार करायला मदत करत नाहीत. मात्र त्या पालकांसाठी नेमकं तुमचं काय सांगणं असणार? मला नाही वाटत की पॅरेंट्स कुठलेही असू द्या, त्यांना सगळ्यांना पॅरेंट्स सगळे सारखे आहेत, मुलं वेगळे आहेत. सगळ्याच पॅरेंट्सला वाटतं की मूल शिकावं, मोठं व्हावं. सगळेच सपोर्ट करतात. मग सगळे सक्सेस होतात असं नाही आहे. काही होतात, काही नाही. पण आई वडील एक सगळे सारखे असे मला वाटते, कारण मी एक आई आहे. आईच्या भावना समजू शकते दुसऱ्या आईच्या. त्याच्यामुळे जे काही इतर विद्यार्थी जे जर हे बातमी पाहत जर असतील तर त्यांच्यासाठी काय सांगणं असणार आहे? तुम्ही UPSC ॲस्पिरंट्सबद्दल विचारताय का मला? त्यांचं तर प्रिलिम्स वगैरे आलं असेल, म्हणजे सिलेबस वगैरे रिवाईज वगैरे करा. आता 25 मेला प्रिलिम्स वगैरे असेल आणि टेस्ट सिरीज वगैरेवर फोकस करा. तेच माझं हे असेल. बट इन जनरल ॲडवाईस हे असेल की लिमिटेड सोर्सेस वगैरे ठेवा, रिव्हिजन जास्त ठेवा आणि प्रत्येक टप्प्याची प्रॅक्टिस वगैरे असू द्या. म्हणजे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असू द्या किंवा प्रिलिम्सचं हे करता त्या मॉक टेस्ट वगैरेची प्रॅक्टिस वगैरे असू द्या. आणि होपफुली सगळेच एक चांगल्या प्रकारचं घवघवीत यश कुठे ना कुठे अचीव करतील, हीच देवाचरणी प्रार्थना. अभ्यास म्हणजे घरी बसून केला की बाकी क्लासेस सेंटर? माझं सेल्फ स्टडीवर झालेलं. मी 2023मध्ये फाउंडेशन कोर्स लावलेला आहे कोचिंगचा, पण मी 1 वीक फॉलो केला फक्त तो. आणि त्यानंतर मला समजलं की मी रेफरन्स बुक्स थ्रू जर मी अभ्यास केला तर तो लवकर होतो आणि मला जमता येतं आहे. तर मी सेल्फ स्टडीवर फोकस केला. टेस्ट सिरीज वगैरेसाठी मला क्लासेस वगैरे लावावे लागले. अक्षय मुंडे हा क्रॅकर ठरला होता, त्यानंतर तुमचंही यश. मात्र दोघांमध्ये कधी चर्चा वगैरे व्हायची? मी इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांच्याशी बोललेलो, त्यांचं मार्गदर्शन लाभलं मला. 2-3 वेळेस भेटलो. त्यांच्यामुळे थोडंफार इंटरव्ह्यूमध्येही बरीचशी मदत झाली मला. तर त्यांनाही खूप धन्यवाद. आणि येस, ही ऑल्सो हॅज अ शेअर इन माय सक्सेस. सो हां, खरं तर मुलगा हा बीड जिल्ह्याचा सुपुत्र ठरला आहे. प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा गेला आहे, कारण की बीड जिल्ह्यातला हा क्रॅकर UPSC झाला आहे. नेमकं त्यावरून काय वाटतं बघा? बरोबर आहे. आता आमची जबाबदारी संपलेली आहे. आता तो सर्व समाजाचा झाला, देशाचा झाला, त्याला सर्वांसाठी काम करावं लागेल.
आणि त्या जबाबदारी तो आमचा आहे ह्या भावनेतून आम्ही मुक्त झालो. तो आता सर्वांचाच आहे. काय गावातील नागरिक म्हणून नेमकं काय वेगळा आनंद, नातेवाईक असतील किंवा इतर? मी त्याचा मोठा भाऊ आहे. अतिशय आनंद आहे. हा जीवनातला क्षण एवढा आनंदाचा नंतर कधी येणार नाही, एवढा म्हणजे अभिमानास्पद आहे हा क्षण. तुम्ही दोघंच भाऊ. मी म्हणजे मी चुलत भाऊ आहे मोठा. हां, बाकी तुम्ही कसं सपोर्ट वगैरे करायचं तुम्हाला? सपोर्ट आम्ही लहानपणापासूनच सोबत राहिलेलो, सोबत वाढलेलो आणि तो एकदम हुशार विद्यार्थी होता पहिल्यापासून. त्यानं नेमकं गावातील नागरिकांच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत बा? गावाला जसा त्यांना आनंद झाला तसा गावातल्या प्रत्येक नागरिकाला आनंद झालेला आहे. इवन हे जे डबल आम्हाला हे मिळालं, अक्षय मुंडे आणि हर्षवर्धन तिडके, या दोघांच्या माध्यमातून गावाचं जे नाव आहे ना ते देशपातळीवर म्हणजे सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलं आणि त्याचा निश्चितच गावकरी म्हणून सर्वच गावकऱ्यांना खूप मोठा आनंद आहे. अक्षयचा नागरी सत्कार केला, त्यानंतर तुम्ही हर्षवर्धनचा करतायत. दोन्हीमध्ये काय यावेळेसचं वेगळं चित्र पाहणं? दोन्हीमध्ये सारखं चित्र आहे. गावानं कुणाचा भेदभाव केला नाही आणि सगळ्याला असं मनातून सत्कार केला आहे सगळ्यांनी. म्हणजे असं काही भेदभाव झाला नाही हे आणि ते म्हणून असं सगळ्या गावाच्या वतीने एकदम नंबर 1 सत्कार केला आहे. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर काय परत बोलण्याची इच्छा होते? अक्षयचा ज्यावेळेस UPSCचा रिझल्ट लागला का पहिली पोस्ट गावकरी ग्रुपवर बी केली होती आणि आता यावेळेस दिल्लीमधून अक्षयनं पहिली हर्षवर्धनची पोस्ट केली. काय वेगळं एक समीकरण जे आहे ते ग्रामस्थांचं दिसतंय. UPSC परीक्षा पास झाला, नागरी सत्कार खूप वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतो. खरंच ही चर्चा किंवा उत्साह देणारी ही गोष्ट आहे. सर्वच कसं आहे की ग्रामीण आमचे जे गावकरी आहेत सर्वच भारावून गेले. गेल्या वर्षी एक मोठा जबरदस्त शॉक दिला अक्षयाने आणि त्याच्या म्हणजे अनएक्सपेक्टेड होता. आमच्या गावामध्ये UPSC कधी कुणी झाला नव्हता. आमच्या गावामध्ये असं MPSC वगैरे झाले असतील किंवा डॉक्टर इंजिनियर भरपूर आहेत. UPSCला झेंडा लावणारा अक्षय पहिला ठरला. त्यामुळं गावातल्या लोकांना काय करावं काय नाही हे समजत नव्हतं. फार मोठ्या प्रमाणात त्यांनी ही परंपरा चालू केली आणि त्याच्यात पुन्हा एक नेक्स्ट तो जात्यात होता हा सुपात होता. त्याला पण त्याच्यातून प्रेरणा मिळाली. लगेच पुढच्या वर्षी त्यानं पण हे सक्सेस अचिव्हमेंट केलं आहे. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आणि उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मुडिया, बीड, परळी, गोपीनाथगड.